नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे पुदिना आणि कोथिंबीरवाले ग्रीन पोहे. बनवायला इतके सोपे आहे आणि नेहमी तेच कांदा पोहे किंवा बटाटे पोहे, वाटाणे पोहे असं न बनवता आज ना आपण पुदिना घालून पोहे बनवणार आहोत. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक मजेशीर गोष्ट अशी सांगते की माझ्याकडे अचानक कोणी पाहुणे आले ना तर त्यांच्यासाठी हा ठरलेला मेनू आहे पुदिन्याचे पोहे. आणि जे लोक खाऊन जातात ना ते तारीफ करून थकतात मंडळी, आणि नेक्स्ट टाईम सांगून जातात की मी तुझ्याकडे पुदिना पोहे खायलाच येणार आहे म्हणून. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आपल्याला लागणार आहे 1 कप जाड पोहे, जे आपण कांदे पोहे बनवण्यासाठी घेतो तेच पोहे आहेत. त्यानंतर मूठभर कोथिंबीर घ्यायची, त्यापेक्षा अर्धी पुदिन्याची पानं घ्यायची, थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार. या सगळ्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. मूठभर वाटाणा घेतला मी ताजा, आणि त्याचबरोबर एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे. पोहे भिजवताना काय करायचे, आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही ग्रीन कलरची पेस्ट बनवली होती ना त्यामध्येच पाणी घ्यायचे, ते भांडं विसळून आणि त्यामध्ये पोहे भिजवायचे. त्यामुळे पोह्यांना रंग खूप सुरेख येतो आणि त्याचबरोबर पुदिना कोथिंबीरीची टेस्ट जी आहे ना ती आतपर्यंत पोह्यामध्ये मुरते मंडळी. तर आपले पोहे जे आहेत ना ते मी भिजत घातलेले आहेत. तर चला आता पोहे परतून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये मी साधारणतः 1 चमचाभर तेल गरम करून घेतले. तर तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग घालायचा आहे. आणि नंतर आपण त्यामध्ये आपली ग्रीन पेस्ट पुदिना, कोथिंबीर, कढीपत्ता आणि हिरव्या मिरचीची ती ॲड करूया. ती 1 मिनिटभरासाठी परतून घेऊया. आणि नंतर आपण त्यामध्ये मटारचे दाणे घालणार आहोत. मटारचे दाणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातले तरीसुद्धा चालतील, पण हिरव्या रंगाचं काही बनवताना त्यामध्ये मटार ॲड केले ना तर छान लागतात आणि दिसतातसुद्धा सुरेख. तर मटारसुद्धा 2-3 मिनटासाठी मी परतून घेणार आहे, कारण हे मटार मी शिजवलेले वगैरे नाही आहेत. तर तेलामध्येच हे परतून सॉफ्ट होतील, कारण की कोवळे मटार आहेत, ताजे फ्रेश मिळतात म्हणून मी ते ॲड केलेले आहे. त्यानंतर कांदा घालायचा आहे 1 मीडियम साईजचा बारीक चिरून, आणि तोसुद्धा 2 मिनटासाठी परतून घ्यायचा आहे. तर पोहेसुद्धा आपले छान भिजत आहेत मंडळी. तर याच्यामध्ये ना आता आपण थोडीशी साखरसुद्धा घालणार आहोत. साखरसुद्धा ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जर पोह्यात साखर नसेल घालत ना तर तुम्ही नका ॲड करू. आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये भिजवून घेतलेले पोहे घालूयात, जे की मस्त मोकळे भिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर हे पोहे मी आता कढईमध्ये ॲड करते आहे. आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हिरवी जी पेस्ट आपण बनवली होती ना ती कधी तशीच राहते, मिक्स होत नाही व्यवस्थित, म्हणून पोहे छान परतून घ्या. आणि नंतर काय करायचं आहे, झाकण लावून मंद आचेवर 3-4 मिनटासाठी वाफ काढायची आहे पोह्याला. त्यामुळे काय होतं, पुदिन्याचा अर्क छान पोह्यामध्ये उतरतो आणि त्याचबरोबर जे मटार आहेत ना ते सुद्धा थोडेसे सॉफ्ट व्हायला मदत होते. तर पोहे छान परतून झाले आहेत. मी झाकण लावून वाफ घेते मंडळी. तोवर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर मी माझ्या चॅनलवर अशा साध्या सोप्या झटपट बनणाऱ्या आणि हेल्दी रेसिपीज अपलोड करत असते, ज्या की मी माझ्या घरामध्ये माझ्या फॅमिलीसाठी बनवते. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मंडळी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर पोहे तयार आहेत, मी हे सर्व करून घेते. या पोह्यावरती ना थोडेसे तुम्ही जर डाळिंबाचे दाणे ॲड केले ना तर खूप सुरेख लागतात आणि दिसतातसुद्धा सुंदर. थोडंसं ओलं खोबरं घालूयात किसून. तुम्ही बारीक शेव जरी घातली ना तर तीसुद्धा छान लागते मंडळी. हे असे पोहे तुम्ही ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता, किंवा मग 4 वाजता अचानक भूक लागते त्यावेळेस काय खायचं असा प्रश्न तुम्हाला पडतो, किंवा मुलांना काय द्यायचं त्यावेळेससुद्धा तुम्ही हे पोहे बनवून देऊ शकता. कोणी अचानक घरी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे मंडळी. नक्की बनवून बघा. थँक्यू सो मच.